सिटी प्लस चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं मी स्वागत करतोय। सोमवारी सायंकाळच्या दरम्यान अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या संबंधित तक्रार करण्यासाठी पीक विम्याची तक्रार करण्यासाठी काही शेतकरी या ठिकाणी आपण बघू शकतात। अनेक शेतकरी या ठिकाणी पीक विम्या संदर्भात तक्रार करण्यासाठी या ठिकाणी आलेत। आपण काही शेतकऱ्यांचे कडून जाणून घेणार आहोत की त्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालंय आणि त्यांच्या सरकारकडून किंवा विमा कंपनीकडून काय अपेक्षा आहेत। आपल्यासोबत नुकसान झालेलं आहे। गहू आणि हरभरा हा जवळपास 80 ते 85% गेलेला आहे। यावरती सरकारने त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची तरतूद घ्यावी। काही पावसाच्या पिकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, परंतु विमा कंपन्याकडे लोक येऊन सुद्धा विमा कंपनी त्याचा विमा देऊ शकत नाही। वारंवार आम्ही तक्रार करून सुद्धा विमा कंपनी त्याची दखल घेत नाही, सरकारी त्याच्यावर काही दखल घेत नाही। मग शेतकऱ्यांना जायचं कुठं? या संदर्भात काहीतरी याच्यावर तोडगा काढावा आणि याच्यावर काहीतरी न्याय देण्यात यावा। आणि काळ झालेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा इतका भरपूर नुकसान झालेलं आहे। हार्वेस्टिंग आलेला हरभरा पूर्ण मातीच गेलेला आहे आणि गहू पूर्ण झोपलेला आहे। सर्व शेतकऱ्याचे इतकं नुकसान होऊनही सुद्धा विमा कंपनी त्याची काही दखल घेत नाही आणि सरकार त्याच्याबद्दल काही विचार करतच नाहीये। त्यामुळे सरकारनं याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांना सुद्धा याच्यावर विचार करून काहीतरी मार्ग काढावा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट, वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः 259 गावांमध्ये 31,510 शेतकऱ्यांचं 21,768 हेक्टर इतक्या क्षेत्रावर गहू, ज्वारी, हरभरा, फळपिकं यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्या जिल्हा स्तरावर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्या बाबतीत क्षेत्रीय यंत्रणेला हे तातडीने पंचनामे पूर्ण करून याचा अंतिम अहवाल जो आहे तो राज्य शासनाकडे निधी मागणीसाठी पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार तालुका स्तरावर अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे जे झालेले नुकसान आहे त्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा सुरू झालेले आहेत। शेतकरी बांधवांना या अनुषंगाने एक आव्हान शेती विभागामार्फत असंही करण्यात येत आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीचं ॲप्लिकेशन, टोल फ्री नंबर किंवा तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा प्रतिनिधी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांचं कार्यालय या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात अर्जसुद्धा स्वीकारण्याचे निर्देश आहेत ते आपण जिल्हा स्तरावरून दिलेले आहेत। शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन आणि टोल फ्री नंबर याद्वारे जे आपले इंटिमेशन्स आहेत ते वेळेत देण्याची खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन मुकेश सह अजय काकडे, सिटी प्लस बुलढाणा।